नमस्कार मित्रांनो. आजच्या क्राईम कथेमध्ये आपलं स्वागत आहे. केरळमध्ये रबर प्रोडक्शन होत असल्याने केरळचे अनेक लोक इतर राज्यामध्ये जाऊन टायर मोल्डिंगची दुकाने टाकून व्यवसाय करतात. तसंच या व्यवसायाचा जोडधंदा म्हणजे पंक्चरचे दुकान. हा व्यवसाय करण्यासाठी गिरीश विश्वनाथ पिल्लई हे केरळमधून 24 वर्षापूर्वी हुपरी येथे आले होते. सध्या ते हुपरीमधील विशाल नगरमध्ये राहतात. येळगुळ येथील एका साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपासमोरील चौकात त्यांचे टायर पंक्चरचे दुकान होते. साखर कारखाना असल्याने रोजच वाहनांची तेथे खूप गर्दी असायची. त्यामुळे हे मोक्याच्या ठिकाणी दुकान असल्याने त्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालत होता. तसंच गिरीश यांची पत्नी हुपरीतील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. परंतु 6 महिन्यापूर्वी त्यांची पत्नी आपल्या मुलांना मूळ गावी केरळमध्ये पाठवून दिले. ते हुपरीतील विशालनगरमध्ये एकटेच राहत होते. घरी पत्नी मुले नसल्यामुळे गिरीश हे दुकानातच झोपत असत. गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी गिरीश यांच्या पत्नीने रात्री नेहमीप्रमाणे गिरीश यांना फोन लावला, पण तो फोन ते काही उचलत नव्हते. रात्री 10:30 वाजल्यापासून गिरीश पिल्लई यांच्याशी त्यांची पत्नी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती, पण संपर्क काही होत नव्हता. 10 ते 15 वेळा त्यांनी गिरीश यांच्या मोबाईलवर कॉल केले, पण एकही कॉल उचलला नसल्यामुळे त्यांना काळजी वाटू लागली. म्हणून दुकानातील कर्मचारी चव्हाण यांना फोन केला आणि सांगितले, गिरीश हे माझा फोन का उचलत नाहीत, याबाबत तू दुकानाकडे जाऊन चौकशी करून ये. त्याप्रमाणे चव्हाण हे दुकानात गेले असता दुकानाचे शटर बंद असल्याचे दिसून आले. शटर वगैरे व्यवस्थित बंद होते. सुरुवातीला चव्हाण यांना सर्व काही आलबेल वाटले. तरीही त्यांनी शटर उघडून बघितले असता त्यांना पुढील दृश्य पाहून धक्काच बसला. कारण आतमध्ये गिरीश हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. चव्हाण यांनी ही माहिती हुपरी पोलिसांना तातडीने कळवली. थोड्याच वेळात हुपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गिरीश यांची पाहणी केली. त्यांच्या डोक्यात टॉमीचे घाव दिसले, तर पोटावर दोन्ही बाजूला चाकू खुपसल्याचे दिसून आले. ही सर्व परिस्थिती पाहून पोलिसांना अंदाज आला की हे कृत्य एकट्याने केले नसून यामध्ये एकापेक्षा जास्त लोकांचा समावेश असावा. तसंच खून करणारे हे गिरीश यांच्या ओळखीचे असावेत. मग हुपरी पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभाग यांनी मिळून 3 पथके तयार केली आणि तपास सुरू झाला. यामध्ये एका महिलेसह 8-10 जणांची कसून चौकशी करण्यात आली. यातून 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांपैकी एक विधी संघर्षित बालक असून दुसऱ्याचे नाव नचिकेत विनोद कांबळे, वय 19, हा विद्यार्थी आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता नचिकेत कांबळे आणि तो विधी संघर्षित बालक हे गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण्यासाठी मोटरसायकलवरून येळगुळकडे निघाले होते. तेव्हा त्यांच्या मोटरसायकलच्या पुढील टायरची हवा कमी असल्याने ती भरण्यासाठी ते पिल्लई यांच्या दुकानात गेले. हवा भरल्यानंतर किती पैसे झाले असं त्यांनी विचारले असता 5 रुपये द्या असं गिरीश यांनी सांगितले. त्यावेळी नचिकेतने 500 रुपयाची नोट काढली. यावेळी सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून वाद झाला. वादावेळी तिघांनीही एकमेकांना अश्लील शिवीगाळ केली. यात गिरीश यांच्या कानशिलात लगावले असता संतप्त झालेल्या नचिकेतने दुकानातील लोखंडी टॉमीने गिरीश यांच्या डोक्यात कपाळावर वार केला. त्यानंतर गिरीश खाली कोसळले व विधी संघर्षित बालकाने आपल्या खिशातील सुरा बाहेर काढून गिरीश यांच्या पोटावर 2 वार केले. त्यानंतर त्या दोघांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी संशयावरून या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. पण पोलिसांना संशय होता की या दोघांनीच नव्हे तर यामध्ये आणखी काही जणांचा समावेश असावा. त्या दृष्टीने अधिक तपास केला असता एक वेगळाच धक्कादायक प्रकार समोर आला. 25 वर्षापूर्वी केरळमधून आलेले गिरीश हे आपले दुकान विकून आपल्या गावी जाणार होते. ही बाब अजय शिंगे याला माहीत झाल्यावर त्याला हे दुकान भाडेतत्त्वावर पाहिजे होते. पण गिरीश हे दुकान विकूनच केरळला जाणार असल्याचे अजय शिंगे आणि गिरीश पिल्लई यांच्यामध्ये वादावादी झाली. या रागातून अजय शिंगे याने अनिकेत याला गिरीश यांचा खून करण्याची 2 लाखाची सुपारी दिली. त्यानंतर अजय आणि आर्यन दत्तात्रय घुनके, नचिकेत विनोद कांबळे व एक विधी संघर्षित बालक यांनाही कटात सामील करून घेण्यात आले. त्यानंतर अजयसह 6 जणांनी मिळून प्लॅन आखला. घटनेच्या दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी हे सर्वजण सेंट्रो कारमधून गिरीश यांच्या दुकानात आले आणि त्यांनी गिरीश यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केला. या गुन्ह्याची नोंद हुपरी पोलीस ठाण्यात केली आहे. पोलीस निरीक्षक एन.आर. चौखंडे, सतीश कमळकर, प्रसाद कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी पोलीस करत आहेत. धन्यवाद.